मित्रांनो, नमस्कार नमस्कार नमस्कार. सहर्ष स्वागत आहे आपल्या थांबेलवर. तुम्हाला कळत असेल आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही तसं काही तयार झालेलो आहेत. इथे बॅगा बिग आमच्या पॅक झालेल्या आहेत. वन डेचा असा प्लॅन आहे. तर इथे आई आहे, वैशू आहे, मोर्या आहे. आणि आता आपण चाललो इथे परांजपे काकीकडे. तर तिकडे दोघंजण येणार आपल्याबरोबर. तर त्यांच्याकडे जाऊया आपण. चला. नमस्कार नमस्कार नमस्कार. हे आहेत परांजपे काका आमचे. आणि इथे परांजपे काकी आहे. नमस्कार परांजपे काकी. कला कसा तयार होऊन झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. बघा विद्यार्थी सज्ज झालेले आपलं पिकनिकला. एक चाय कॉफ़ी के लिए हम तो रोड पे ना फ्रेश भी होने के लिए. ओके, तो हम लोग जाएंगे पुन्हा रोड पे, मतलब लोणावळा करके. ओके ठीक आहे. तर आपण लोणावळा करून तिकडे पोहोचणार आहोत. आणि आता सगळे तयार झालेले आहेत. आणि आम्ही आता एवढेच जण आहोत. आज्ञा होती ती आज्ञा कॅन्सल झालेली आहे. चला. मित्रांनो, आपल्या संस्कृतीप्रमाणे जेव्हाही आपल्या एखाद्या शुभ प्रवासाची सुरुवात श्रीचे नाव घेऊन करतो, त्याचप्रमाणे आम्ही ते श्रीफळ न घेता लिंबू हातात घेऊन गाराणं घालून घेतलं. बाळदेवा महाराजा होय महाराजा, 12 वेशीच्या 12 वाडीच्या महाराजा होय महाराजा. आज जो काय आम्ही महादेवाच्या दर्शनाचा घाट घातला आहे, होय महाराजा, तो घाट यशस्वीरित्या पार होऊ दे. आमचा प्रवास सुखरूप होऊ दे, होय महाराजा. आणि आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. घरातून निघाल्यावर आम्ही खंडाळा आधीच एका टी स्टॉलवरती ब्रेक घेतला. आमचे बाकीचे मंडळी फ्रेश होण्यासाठी गेले होते. आणि आम्ही इथे गरम चहा कॉफीचा आस्वाद थंड वातावरणात घेत होतो. आम्ही सगळ्यांनी चहा कॉफीचा आस्वाद घेतला आणि थेट खंडाळ्यातून अडकलो. बराच वेळ गाड्या जागेने हलत नव्हत्या. आमच्या प्रवासातला 1 तास इथे वाया गेला. सगळे आम्ही कंटाळून गेलो. माझ्या मागे काका की कंटाळून झोपले होते. वैशू ही पुढे बसली होती. तीही गाढ जागेवर झोपून गेली. माझ्या उजवीकडे आमच्या आई दिसत आहेत, त्याही गाढ झोपून गेल्या. आणि डावीकडे मोर्या. कसं बसं त्या खंडाळ्याच्या खाटातून आम्ही निघालो. आणि पुढे आल्यावरती ह्या काकांच्या टपरीवरती चहा प्यायला थांबलो. वा, इथला माहोलच वेगळा होता. या काकांनी जी ओल्ड सॉन्ग लावले होते ना, त्याच्यामुळे भारी वातावरण झालं होतं. इथे वैशू आली. वैशूला कडक्याची थंडी होत होती. ती गेली बाजूला शेकोटी घ्यायला. इतक्यात मोर्या आला. त्यालाही थंडी होत होती. तोही गाडीच्या बाहेर पडला. घ्या, चहा तयार झाली. गरमागरम चहा आणि कॉफी. चहा कॉफीचा आस्वाद घेत वैशू आणि मी इथे आपले लहानपणीचे खेळ, तोंडातनं वाफा काढायचे. तर कधी एकदा ती तोंडातनं वाफा करते. चला, मी पण ट्राय केलं. मजा आली. फायनली आम्ही भीमाशंकरला पोहोचलो. पण इथे येऊन आम्हाला वेगळंच चित्र बघायला मिळत होतं. आपण ज्या प्रायव्हेट गाडीने येतो, ती प्रायव्हेट गाडी 4 किलोमीटर आधीच गाडी थांबवली जाते. आणि इथून आपल्याला तिथे असलेल्या व्हॅन त्या पकडून आपण मंदिरापर्यंत जायचं. हा कारभार जरा वेगळाच वाटला. व्हॅन फारशा नव्हत्या तिथे. लिटरली पब्लिक चालत चालत जात होते. आम्हाला टेन्शन होतं आईंचं आणि काकी. म्हटलं हे 4 किलोमीटर चालतील कसे. पण सुदैवाने एक व्हॅन आम्हाला मिळाली. त्यात आम्ही वैशू आणि काकींना पुढे पाठवलं. मग काका, काकी, मोरे असे आम्ही 4 जण मागून चालत गेलो. देवाच्या कृपेने आम्हाला तिथे एक रूम मिळाली. ती फक्त आंघोळ करण्यासाठी. कारण तिथे एवढं पब्लिक आलं होतं की सगळ्या जागा फुल होत्या. आणि देवाच्या कृपेने एक जागा मिळाली जिथे आम्ही आंघोळ करून तयार होतो. एक छोटीशी होती. तिथे रूमही चांगल्या होत्या. आंघोळ करून घेतली, फ्रेश झालो. नाश्ताही करायचा होता. आणि नाश्ता करून आम्हाला देवाच्या लाईनमध्ये जायचं होतं. त्यासाठी आम्ही सगळे फटाफट तयार झालो. आंघोळ करून नाश्ता करून बाहेर पडल्यावरती ही भली मोठी लाईन लागली होती. म्हटलं अरे बापरे, हे काय. आमचे काका इथे समोर लाईनीमध्ये दिसत आहेत. मग आता किती वेळ लागेल ह्या लाईनीमध्ये याचा काही अंदाज नव्हता. कोणी 2 तास, कोणी 3 तास, तर कोणी बोलतात 5 तास. इथेच लाईनमध्ये उभा असताना हा मुलगा आम्हाला इथे भेटला, जो सगळ्यांना गंधक लावून टिके लावत होता. हा मुलगा आहे घाटकोपरचा. ह्याच्याशी आम्ही थोडाफार गप्पा मारल्या.
तर मित्रांनो इथे सुशील भेटलेला आहे आणि हा आहे घाटकोपरवर ना. तर कसं इथे अपडाऊन करतोय? मी डेली मुंबईवर आपण आहोत म्हणजे सकाळी घरातून 4 वाजता निघालो ना हां. इथं बरोबर आत्ता पोहोचला आता संध्याकाळी 6 वाजता निघणार इथून बरोबर रात्री 11-11:30 घरी पण उद्या सकाळी येणार मुंबईचं वय म्हणून डेली येतो. तू एकटाच सुजावर कोण नाही आहे? नाही मी एकटा येतो डेली आपण एकटा आहोत. येतो. हां हां अच्छा, तर हा मित्र सुशील आहे आणि सुशील आपल्यासाठी टीका लावता भेटेल. कधी आला तर ह्याला नक्की भेटा आणि ह्याच्यावर टीका लावून नक्कीच घ्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. बोलतो सर. मोर्या बघा मोर्याचं काय चाललंय, लाईनमध्ये उभे आहेत आणि मंडळी आम्ही अजूनपर्यंत सकाळी 9:30 वाजता लाईन लावली आहे आणि आता वाजले आहेत 12:14. प्रशासनाचं बरोबर लक्ष नाही. प्रशासनाचं लक्ष नाही आहे इथे, इथे कारण बरीच मंडळी म्हणजे अजून लाईनमध्ये उभे आहे. आम्ही तर 9:30 वाजल्यापासून आहेत आणि लिटरली कंटाळलं आहे. पण आपले शिवशंभू आमचीच हे घेत आहेत, परीक्षा घेत आहेत परीक्षा असं समजतो आम्ही. पण आम्ही दर्शन घेऊन जाणार आहोत आणि अजून बारीक मंडळी असे मागे उभे आहेत बघा दिसत आहेत. आणि आता हे 2 लाईन इकडे झालेले आहेत पुण्याला. तर आणि पोटात काही नाहीये. हां, कावळे ओरडतायत. कावळे ओरडत आहेत आणि आम्ही थोडा मका खाल्लेला आहे. 3 तास लाईनीत झाले. ह्याने मका खाल्लेला आहे आणि पेरू खाल्लेला आहे. हा बघा. त्याला भीती नाही काय लागेल. जाम मस्तीखोर मुलगा आहे हा मुलगा मस्तीखोर आहे. बघा बघा चाळे बघायचे, चाळे बघा. यस यस यस. हां, वैशू पण कंटाळली आहे, थकलेली आहे. मी नाही थकली. चेहरा बघून सांगेल तुम्हाला. आंघोळ मस्त आम्ही चकाचक केलेली आहे. आंघोळीचं आम्हाला नशिबाने रूम मिळाली. रूमच नव्हती मित्रांनो इथे पूर्ण. काय स्टूल ना? हां. येताना स्टूल घेऊन या मित्रांनो, पुढच्याला तुम्ही आला तर. लाईन कधीच असते. आणि चुकलं म्हणजे काय, आम्ही एंडिंगला आलो म्हणजे 30% एंडिंगमध्ये आलो आणि तिकडे सगळ्यांना सुट्टी असते आणि कडकडून अशी पब्लिक इथे आलेले आहेत. मी शॅम्पूने आंघोळ केली. शॅम्पूने आंघोळ केली. व्हिडिओ टाकू नको. हे टाकणार मी आता. स्वतःहून सांगते शॅम्पूने आंघोळ केले. मग तू साबण लावलं, शॅम्पू लावून आंघोळ केली. तू घेऊन गेलास ना शाण्या. आम्ही साबण लावून आंघोळ केलेलं आहे. हे शॅम्पूला आंघोळ करतात काय माणसं बघा. शॅम्पू तू घेऊन गेलास. नाही सॉरी, साबण तू घेऊन गेलास. ये भगवान कहाँ कहाँ से मिलते हैं लोग, लाइन में ही मिलते हैं लोग. तर मित्रांनो आता ह्या गेटपर्यंत आलेलो आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि आता वाजले आहे मला किती वाजले 13:48. 13:48 वाजलेत आणि मोऱ्या फुल थकलेला एकदम. मोऱ्या जाम वैतागलेला आहे. काय नाही, मोऱ्याला चांगलं मस्त की आशीर्वाद मिळणार आहे. कंटा नको आता जमणार. जाम थकलेला आहे तो. आणि आता अजून पण भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो आहेत. त्याच्यानंतर अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे, बस दर्शन होऊन जाईल आहे ना. तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट जवळ आलेलो आहोत आणि समोर आपलं मंदिर दिसतं आहे आणि इथे ही आहे मुखदर्शनची लाईन आहे आणि आपण ह्या लाईनीमध्ये आहोत ती चरण दर्शनची, म्हणजे डायरेक्ट आपला दर्शन मिळतं. तर आता 5 तासानंतर आपल्याला अजून 5 तास अजून अर्धा तास जाईल वाटतं मला एवढे आणि अर्धा तासानंतर आपलं दर्शन होणार आहे. आणि मोर्या किती 6. तर तुम्हाला स्क्रीनवरती दर्शन मिळतं. आपल्या स्क्रीनवरती कळते कशी आहे शंकराची पिंडी. तर त्याच्यावरती ते चांदीचं आवरण आहे. तो त्याच्या खाली आहे ती शंकरची मूर्ती असते आणि जेव्हा ते अभिषेक असतो तेव्हा ते चांदीचं वरचं ते शेषनाग असतो तो काढला जातो. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे. आणि मोर्या बघा, मोर्या हाय, मोर्या आहे का? हाय, मोर्या झोपली आहे. मोर्या पण दर्शनाला लाईनमध्ये उभा आहे. तर फायनली आपण आता
दर्शन घेऊ इकडनं आणि मग तिकडनं आपण ओझरला पण जाऊ असं आहे प्लॅनमध्ये. बघूया चला. जय बजरंगबली. फायनली आपण आतमध्ये आलो आहेत आणि आता शेवटच्या शिड्या होतो आणि उत्सुकता वाढलेली आहे. आणि जसं दिवसभर जो आम्ही लाईनमध्ये उभं राहून हे केलं ना, त्रास घेतलेला आहे सगळ्यांनाच झालेला आहे, तर तो असं ना हळूहळू कमी होत चाललेला आहे आता. म्हणजे बोलतो ना आता देवाचं दर्शन मिळते आपल्याला, ज्योतिर्लिंग पाहायला मिळतं. मरे इकडे लगा बाबा का शनिवारी आज 24 शनिवार के दिन दर्शन करो. शनि महाराज है. मरे शनिदेवला होतं नमस्कार कर. चलो स्वामी चलो उधर से चलो. ए फोटो. किती पाहिजे? 2 बॉक्स पाहिजे, 1 पाहिजे. 2 घे. तर मित्रांनो आपण आलो आता मंदिराच्या बाहेर. इथे आपला लाडू वगैरे मिळतं, लाडू प्रसाद. इथे लाडू प्रसाद घेऊन आपण इकडे बाहेर पडायचं आहे. इथे नंदीची मूर्ती आहे जुनी, आपल्या 2 मूर्त्या दिसतात नंदीच्या आणि ह्या पूर्ण पुरातन दिसतात मला तशा. आणि आता इथे बाहेर पडलो आहे आपण. आणि आमची मंडळी इथे बसली. हे घ्या प्रसाद. त्या धन्यवाद. कशा आहात तुम्ही? बरं ना. तुम्ही पुण्याला? अच्छा. त्या सामान कशा येणार आता? आम्ही गाडी करून मग आता पुन्हा डायरेक्ट चालत का तो काय दुसरं काय करणार उदर? दुसरीकडे नाही ना होत आता. अच्छा आता पण उशीर होईल ना घरी जायला. बरोबर. एकच ठिकाण होत आहे ना आता नाही होत. हां. तर मित्रांनो ह्या काकी आहेत, पुण्यावरून आलेले आहेत दर्शनाला आणि आमच्यावर लाईनीमध्ये उभे आहेत. चला येतो. ए चला रे. काय पाहिजे? काहीला अगरबत्ती. अगरबत्ती. चला अगरबत्ती. कशी आहे अगरबत्ती? 100. सर्व तीर्थकुंड. तर हे आहे सर्व तीर्थकुंड इथे आणि गणपतीची मूर्ती इथे आपल्याला. कुंड आहे. अरे कुत्रं म्हणजे तर ते एवढं क्लीन नाही केलं, आता ते होईल हळूहळू क्लीन सगळं. चला. तर हे आहे सर्व तीर्थकुंड. ते तुम्हाला असं वेळ तर ते ह्या परिस्थिती थोडीशी विकट आहे पण ठीक आहे. चला. तर मित्रांनो आम्ही आता निघालो. हे बराच गोंधळ आहे इथे. इथं दिसते तुम्हाला ही लाईन दिसते ती मुखदर्शनाची आहे आणि तिथं आपण त्या लाईनमध्ये मगाशी होतो. पण आता आपण चाललो चप्पल घ्यायला. चला. ते इथून चप्पल घ्यायला पहिले जायचं आहे. चप्पल कुठल्या दुकानात आपल्याला शोधायला लागेल. चला. शिकावं लागतं कसा वाजवता. काय बघताय? हो दादा शंका होता. ट्राय केला पाहिजे. करून ट्राय नाही. मी एकदा केलं. होतंय का? तर आता भीमाशंकरला आणि हा असा प्रकार चालला आहे एकदम. काही भीमाशंकरला काही सोय नाही आहे इथे. यांच्या बस इथे गाड्या येतात. इथे ती ST आहे. ST पण त्यांची काही व्यवस्थित येत नाही आहे. म्हणजे इथे कसलीच सोय नाही आहे पब्लिकसाठी व्यवस्थित. तर अशी भांडणं होत आहेत कारण यांच्या गाड्या व्यवस्थित येत नाही. तिकडे पोलीस वगैरे सांगतात की रस्ता बंद आहे हे ते. प्रायव्हेट गाड्यांना आतमध्ये सोडत नाही आहे जिथे ज्या पार्किंगमध्ये उभ्या आहेत. काही एकही धड नाही. त्यांतली जी पोलीस वगैरे आहेत, सिक्युरिटी आहेत, ते तुम्हाला काहीच सर्व्हिस देत नाही आहेत. सगळे एकत्र आहेत. इवन बससाठी बसची आयोजन आहे तेही व्यवस्थित नाही आहे इथे. आणि जे पार्किंगसाठी आपल्या गाड्या प्रायव्हेट गाड्या आहेत ना तिकडे पार्किंगमध्ये मुद्दाम थांबून ठेवतात तर जेणेकरून इथे पुढे गर्दी होणार म्हणे. ठीक आहे थांबवल्या पण तुम्ही रिटर्न जे पब्लिकला घ्यायला तुम्ही पाठवू शकता. खाली गाडी भरलेली गाडी नाही तर तिकडे तुला रस्ता जाम आहे हे आहे ट्रॅफिक झालं आहे. अरे ट्रॅफिक कंट्रोल तुम्ही करताय ना. एसट्या पण रिकामी आहे. 2 दुसरं काय नाही. कमाई. हां राईट कमाई. कारण तेच आहे ह्या 4 किलोमीटरचे 30 रुपये भाडं. 4 किलोमीटरचे. बरोबर. किलोमीटर. मी पण ड्रायव्हर आहे. मी स्वतः गाडी तिथं लावून पाय गेलो. बरं. हे कुठलं तुम्ही? ऐकला तुम्ही असं पण आहे. मंदिरवाले तुम्ही आहे. गाडीची सेवा फ्री ठेवा ना. अरे बस नाही कुठं जाणार? लहान लहान मुलं इथे पब्लिक आहेत. हे लोक कसे जाणार? लहान लहान मुलाला घेऊन येत आहेत. म्हातारी माणसं आहेत. माकडं पोरांचे म्हणजे त्यांच्यासाठी एवढं चालत जावं लागतं. त्यांना कोणा 1.5 किलोमीटर 1 किलोमीटर
ते 4 किलोमीटर म्हणजे पार्किंग वेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. आपल्या गाड्यांना परमिशन नाही जायला, बरोबर. त्यांच्या गाड्याला त्यांच्याकडे परमिशन आहे, का ते मग कमवून देत हां, राहिले. ते कमवतात म्हणून. बरोबर. ते कमवता म्हणून त्यांना परमिशन आहे. हां बरोबर. आणि आपल्या गाड्या आल्या की त्यांना ट्रॅफिक होतं आणि हे होतं, त्यांना पार्किंग फुल होते. पार्किंग फुल होते. तेव्हा आमची वर येऊ दिली नाही. आता तुम्ही एवढं तरी करू शकता ना की खाली गाडी आमची पाठवू शकता जे पब्लिकला पिक करायला. म्हणजे तुमच्याच गाडीने आम्ही जायचं तिथपर्यंत, मग तुम्ही पैसे कमवणार, त्याच्यात तुम्ही खाचा खाणार. म्हणजे पोलिसांचं इथलं कारभारच वेगळं आहे. देवाच्या नावाने सगळ्यांना लुबाडतात. पोलीस तर पोलीस, आतले पंडित पण लुटतात. बरोबर. हे बघा मित्रांनो, आता बस आल्यात. मगाशी आम्ही यांना विचारलं आमच्या गाड्या पाठवा वगैरे, पाठवू शकता तुम्ही, तर ते बोलतात की ट्रॅफिक आहे, रोड आहे, म्हणजे ह्या मोठ्या गाड्या येऊ शकतात त्यांच्या बस. हां, पण आपल्या प्रायव्हेट गाड्या येऊ शकत नाही. सही आहे भाई. तर बरेच पब्लिक इकडनं चालत जात आहेत. आता आम्ही पण चाललो आहे. हे काकी आमच्या एवढ्या जबरदस्त चालतात, पण त्यांना पण त्रास होतोच आहे. आणि बरेच मंडळी आहेत जे आपण मागे पुढे आमच्या गेलेले आहेत. जबरदस्ती आता जायला पाहिजे. आणि हे व्हॅनवाले तर हे काय कमवून बसलेत. इथे पण मंडळी बसलेली आहे मित्रांनो. हे पण थकलेले आहेत, लांबून चालून आलेले आहेत. हे सगळेजण एवढं अजून पब्लिक इथे बसलेले आहेत, कारण व्हॅन नाही आहे ना, बसची सोय आहे ना काय. तर मित्रांनो, आपण आता भीमाशंकरला निघालेलो होतो आणि तुम्हाला शेवटला मी बोललो त्याप्रमाणे भीमाशंकरचं दर्शनामध्ये एवढं काय दर्शन वगैरे झालं, चांगलं मस्त आलं. पण तिथली ती अरेंजमेंट होती किंवा व्यवस्था होती ती काही खास नव्हती. म्हणजे तिथे काहीतरी वेगळाच प्रकार चाललेला होता. तर सोडून जाऊन द्या. तर भीमाशंकरला जाणं मला वाटत नाही परत कधी मी जाईन असं असेल तर. आज जायलो तर मी गाडी तर पर्सनल प्रायव्हेट गाडी तर नेणार नाही. मी स्वतःची माझी बाईकने वगैरे जाऊ शकतो आपण. जे बाईकने जातात त्यांच्यासाठी चांगलं आहे, प्रायव्हेट गाडी असेल त्यांच्यासाठी खरोखर त्रास तिथे. ठीक आहे, असो. तर आपण आता इथे आशीर्वाद प्युअर व्हेज आहे, त्या हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आहे. सुंदर हॉटेल आहे हे. हॉटेल आहे ते एक पहिला वाटतं इथे मला समाधाने सजेस्ट केलं आहे की हे वाटतं इथे मिसळ आशीर्वाद मिसळ म्हणून होतं पहिलं, तर त्याला कोणी आता हे मोठं हॉटेल बांधलेलं आहे. आणि इथे आपण वरतून येतो, इथून घोडेगाववरून येतो आणि या साईडला मंचर आहे. तर मंचरला जाता हे इथे लागतं आशीर्वाद हॉटेल. आणि इथेच बाजूला जिओचं हे आहे पेट्रोल पंप. तर तुम्हाला इथला आतला ॲम्बियन्स दाखवतो कसं आहे. मस्त हॉटेल आहे. तुम्ही कधी आलात ना मित्रांनो ह्या साईडला, तुम्ही इथे जेवू शकता. तर असं हा मस्तपैकी मोठं हॉटेल छान बनवलं आहे. इथे सुरुवातीला तुम्हाला इथं बुद्धाची मूर्ती दिसते आणि इथे कृष्णाची मूर्ती आहे. इथलं इथं ॲम्बियन्स बघा काय भारी आहे, सुपर्ब आहे. आणि इथे पब्लिक वरशी बसलेली दिसते तुम्हाला. आणि इथं हा रिसेप्शन दिसतं, तिथे किचन दिसेल तुम्हाला. आणि इथे छोटं डायनिंग आहे. तुम्ही जर कमी पर्सन असाल तिथे बसू शकता, आणि जर जास्त पब्लिक असेल तर त्यासाठी इथे मोठी पब्लिक आहे तुमच्यासाठी बसण्यासाठी. तसा हा मोठा डायनिंग प्लेस आहे आणि सुंदर सर्व्हिस वगैरे आहे. मी तर बोलतो कधी आला तर तुम्ही इथे जेवायला या. आणि छान सुंदर आहे, का आम्ही आता स्टार्टर मागून झालेलं आहे आणि जेवतो इथे आम्ही. तर मला समाधाने सजेस्ट केलेलं आहे हॉटेल, तर आम्ही इथून आलो जेवतो आहे. कोण आहे? तर मित्रांनो आमची फॅमिली इथे बसलेली आहे. काकींना झोप आलेली आहे. काकी आज भरपूर चालल्या आहेत. आमच्या आईबाई इथे भरपूर चालल्या आहेत. पप्पांनी तर आज फुल वर्षभराची जिम करून टाकलेली आहे. आणि मित्रांनो आम्ही 5 तास लाईनमध्ये होतो आणि इथे हे दोघं पण बघा थकलेले आहेत. आता आमचं स्टार्टर झालेलं आहे. मी बोलतो ना सुंदर आहे. आम्ही कोथिंबीर वडी इथली मस्त आहे. कोथिंबीर वडी आम्ही परत मागवलेली आहे. आणि इथे माझ्या मागे दिसतं इथे सगळे फॅमिली मेंबर आहे. इथे मोठी फॅमिली इथे बसलेली दिसते. तर सुंदर असं फूड आहे आशीर्वादचं. अजून आम्ही मागवलेलं आहे, ते तुम्हाला दाखवत जातो. व्हिडिओ बघत राहा तर तुम्हाला कळेल अजून काय काय आम्ही मागवलं आहे. साधं जेवण आहे, पण तुम्ही जसं दिसतंय तेवढं मोठं तेवढं हे नाही आहे, कॉस्टली पण मी बोलणार रिजनेबल आहेत प्राईस वगैरे. पण तुम्ही कधी आलात ना भीमाशंकरला नक्की या, इथे भेट द्या आणि इथलं जेवण जेवा. चल ही मित्रांनो ही बघा मिक्स व्हेज भाजी आम्ही मागवली आहे. त्याच्यानंतर कोथिंबीर वडीबद्दल मी तुम्हाला बोललो. तर हे आहे पनीर मसाला दादा घेऊन आलेला आहे. आणि मी क्या अच्छा भट्टी पे. हां तर मित्रांनो ही बघा ही कोथिंबीर वडी तुम्हाला मी म्हटलो खरं मस्त आहे, एवढी कुरकुरीत आणि छान बनवली. आणि तर आता आम्ही हे परत मागवलेली आहे, आम्हाला आवडली भरपूर जाम. आणि त्याच्यानंतर भाजी दिसते तुम्हाला ही व्हेज कढई आहे, मिक्स व्हेज कढई आहे, ही सुंदर आहे. तर ते आपण खातो, आम्ही टेस्ट करतो आहे. गव्हाची रोटी आम्ही मागवलेली आहे आणि आता आम्ही खातो आहे. एक मच्छर त्रास देते आम्हाला. मस्त आहे जेवण, मस्त आहे.
मोऱ्याने पनीर चिली खाल्ली आहे ना मोऱ्या पनीर चिली मस्त होती ना पैसे कोथिंबीर वडी कशी आहे तर मित्रांनो जेवून घेतो आम्ही नंतर भेटतो तुम्हाला चला बाई आम्हाला जेवल्यावर लिंबू सरबत पाहिजे हा बघा तुला आईनं पण लिंबू सरबत आहे लिंबू सरबत घेतलेला आहे आणि अजय पप्पा बाई जेवल्यावरती लिंबू सरबत पाहिजे आणि आता बघा मी पितो वैशिने आता संपवला आता मी संपवणार इकडचं म्हणजे ते कोल्ड्रिंक आणि छास पिण्यापेक्षा हे बेस्ट आहे आता गार पडलं मस्त अभी जार अच्छे से गार पडा आहे बाहेर थंडा थंडा वातावरण हुआ आहे तर मित्रांनो मस्त थंड वातावरण झालेलं आहे आणि सगळेजण थंड झालेले आहेत बघा इथे वैशू आहे कैसा कैसा रहा दिन एकदम मस्त हां ठीक आहे काय निघत आहे वाफ काय आता वाफ काय आता नाही ऑफ नाही सकाळी आता ह्या अजून वातावरण बॉडी गरम आहे आपली थोडी आणि एवढी थंडी नाही वातावरण पाहिजे सकाळी होतं तसं नाही चला तर हे असं पार्किंग मस्त एरिया आहे आणि बरेच आता मंडळी आले जेवायला भरपूर गर्दी झालेली आहे तर सुंदर असं आशीर्वाद प्युअर व्हेज लॉन्जिंग आणि हे राहायचे वगैरे सोय पण आहे आणि मस्त तुम्ही जेवू शकता चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तब तक बाय 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 चला मोरे बाय का बाय 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 आई कुठे आई